अमेरिका आणि इराणमध्ये तर युद्ध सुरूच आहे, परंतु आता आणखीन दोन आखाती देशांमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. सौदी अरेबियाने आता युद्धात उडी घेतली असून मंगळवारी सौदी अरेबियाने इराकवर एअर स्ट्राईक केला आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाकडून इराकवर काही ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. त्याबाबत अमेरिकेचे सेंट्रल कमांडोकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. देशभरात प्रचंड वादळ उठवणाऱ्या नीट यूजी 2026 पेपरफुट प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्लीतील राऊत एव्हेन्यू विषयी न्यायालयात आपला पहिला दोषपत्रक दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेले हे आरोपपत्रात तब्बल 20,000 पानांचे असून यामध्ये लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक शिवाजीराव रघुनाथ मोठेगावकर, डॉक्टर मनोज शिरोरे, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्यासह 13 प्रमुख आरोप्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनावर आणि जेन जी पिढीवर त्यांनी वादग्रस्त आणि अपेक्षापहार शब्दाची टीका केली आहे. जे10 न्यूज